सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना कलाकारांच्या मनात कायम एक धाकधूक असते. ट्रोलर्स कोणत्या चुका शोधून काढतील याचा काही नेम नसतो. मात्र मराठीत असेही काही कलाकार आहेत जे ट्रोलर्सची अजिबात पर्वा न करता बिनधास्त आपल्याला हवे तसे फोटो पोस्ट करताना दिसतात. अगदी बोल्ड बिकिनीत सुद्धा. तर त्यांचे हे फोटोज व्हायरल सुद्धा होतात आणि ट्रोल झाल्यामुळे चर्चेत सुद्धा येतात. आज आपण अशाच काही मराठी अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांच्या बिकिनी फोटोमुळे आणि ट्रोलिंगमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. यात सर्वात पहिल्या क्रमांकावर येते ती म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकर ऑनस्क्रीन बिकिनी परिधान करणारी सई मराठीतील पहिली अभिनेत्री ठरली होती. नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटातल्या तिच्या बोल्ड बिकिनी लुकमुळे तिची प्रचंड चर्चा झाली होती. मात्र यामुळेच प्रचंड गदारोळ देखील माजला होता. सईच्या बिकिनी घालण्यावरून समाजातील काही घटकांनी तिच्यावर विविध माध्यमातून तिचा निषेध सुद्धा केला होता. केवळ चित्रपटाचंच नव्हे तर सोशल मीडियावर देखील तिच्या लॉन्ची फोटोशूटमुळे तिला प्रचंड असं ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या या बोल्ड फोटोशूटनं सोशल मीडियावर देखील चांगलीच आग लावली होती. मात्र या फोटोंवर आलेल्या अश्लील मेसेजेस आणि फोन कॉल्समुळे सई प्रचंड नाराज झाली होती. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. प्रिया बापट. गुणी सोज्वळ अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रिया बापटनं जेव्हा बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले तेव्हा नेटकऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. प्रियानं तिच्या इंस्टाग्रामवर ऑस्ट्रेलिया टूरमधील बिकिनीतील फोटो शेअर केले होते. तिनं शेअर केलेले हे फोटो चर्चेचा विषय तर ठरलेच, पण हे प्रचंड हॉट आणि बोल्ड असलेले फोटो चांगलेच व्हायरल सुद्धा झाले होते. तर या फोटो आणि कॅप्शनवरून अनेक युजर्सनं तिला ट्रोल केलं. बाहेर जाऊन असेच फोटो काढल्याशिवाय पिकनिक पूर्णच होत नाही वाटतं. पण आपल्या मराठी अभिनेत्रींकडून तरी हे अपेक्षित नव्हतं अशा बऱ्याचशा कॉमेंट्स तिला ट्रोलर्सकडून मिळाल्या होत्या. मिताली मयेकर. अभिनेत्री मिताली मयेकर आणि तिचा पती सिद्धार्थ सांदेकर कायम कोणत्या ना कोणत्या फॉरेन ट्रिपवर जात असतात. तर सतत ते सोशल मीडियावर फोटोज देखील पोस्ट करताना दिसतात. नुकत्याच एका युरोप टूरचे फोटो या कपलनं पोस्ट केले होते, ज्यामध्ये मितालीनं बिकिनी आणि मोनोकिनी परिधान केली होती. इतकंच नाही तर बॅकलेस न्यूड फोटोज देखील तिनं शेअर केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला होता. त्या फोटोवर वाईट कमेंट्स येतील हे मितालीला अपेक्षित होतंच, म्हणून तिनं आधीच एक भन्नाट कॅप्शन देखील ट्रोलर्सना लिहिलं होतं, ज्यामुळे ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली होती. तिनं लिहिलं होतं, मी आज सकाळी उठताच कॉन्ट्रोवर्सी होईल असं काही केलं आहे. आता कमेंट सेक्शनमध्ये आपल्या संस्कृतीचं ज्ञान देण्याचे प्रयत्न करू नका, तुमची तुम्हालाच लाज वाटेल. मितालीचं असं कॅप्शन दिल्यानंतरही अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. काही नाही घातलं तरी आमचं काय जाणार आहे, दॅट्स युअर चॉईस. बाकी महाराष्ट्रीयन संस्कृतीचं आणि तुझं काही घेणं देणं नाही हे पोस्टवरून सिद्ध झालंच. अशा प्रकारच्या बऱ्याच कमेंट्स तिला या पोस्टवर मिळाल्या होत्या. सोनाली कुलकर्णी. बिकिनी वादापासून सोनाली कुलकर्णी देखील वाचली नाही. 2021 मध्ये सोनालीनं नवरा कुणाल बेनुदेकर सोबत मालदीव ट्रिपचे काही फोटोज पोस्ट केले होते. त्यावेळी तिनं बिकिनी आणि 2 पीसमध्ये बरेचसे फोटोज शेअर केले होते. त्यात ती फारच ग्लॅमरस दिसत होती. त्यावेळी तिच्या गळ्यातील मंगळसूत्रानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तिच्या वेस्टर्न कपड्यांवरून मंगळसूत्र घालण्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. रसिका सुनील. अभिनेत्री रसिका सुनील सुद्धा सोशल मीडियावर बोल्ड फोटोज पोस्ट करताना मागे पुढे पाहत नाही. 2020 मध्ये तिनं पोस्ट केलेल्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली होती. मात्र कालांतरानं तिनं हे फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. त्यानंतर 2021 मध्ये रसिकानं पती आदित्यसोबत मालदीवच्या हनीमूनचे फोटोज पोस्ट केले होते. त्यात एका फोटोमध्ये रसिकानं लॉंग शर्ट परिधान केलं होतं, पण नेटकऱ्यांनी तू पॅन्ट घालायला विसरलीस का, नवऱ्याचं शर्ट घातलंस का अशा शब्दात कमेंट्स करत तिला प्रचंड असं ट्रोल केलं होतं. तेव्हा मराठमोळ्या अभिनेत्रींचे हे हॉट, बोल्ड आणि बिनधास्त लुक्स तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.